तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशनल अड्डा 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2025साठी अत्यंत महत्त्वाचे 100 प्रश्न बघणार आहे की जे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीत महत्त्वाचे असतील. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाची PDF हवी असेल तर तुम्हाला खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर GK असा मेसेज पाठवा. तुम्हाला ती PDF लवकरच उपलब्ध करून दिल्या जाईल. तर चला मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न बघू. आजचा पहिला प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर कोणते मित्रांनो? तर विधान परिषद हे आहे. बघा दुसरा प्रश्न, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो? तर क्लाउड सीडिंग हे म्हणतात. बघा प्रश्न क्रमांक तिसरा, माझा प्रवास या प्रवास वर्णन पुस्तकाचे लेखक कोण? तर कोण मित्रांनो? तर गोडसे भटजी हे आहेत. मित्रांनो, हे 100चे प्रश्न मागील वर्षी पोलीस भरतीत पडलेले आहेत, त्यामुळं व्यवस्थित पूर्ण हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा नक्कीच येणाऱ्या पोलीस भरतीत होईल. आणि जर तुम्हाला हे प्रश्न आवडले तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दररोज अशा नवीन प्रश्नांची माहिती भेटेल. बघा आपला समोरचा प्रश्न 4 नंबरचा, माहिती अधिकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कोणत्या? 28 सप्टेंबर म्हणजे साजरा केला जातो. 5 नंबरचा प्रश्न आहे, आनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर कोणी मांडला? तर ग्रेगोर मेंडल यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर कोणता किल्ला जिंकला मित्रांनो त्यांनी? तर तोरणा हा किल्ला जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर कोणी तयार केला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेला आहे. बघा प्रश्न क्रमांक 8, पोलीस हा विषय कोणत्या सूचीत आहे? तर कोणत्या सूचीत आहे? राज्य सूचीत आहे. प्रश्न क्रमांक 9, पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणते उत्प्रेरक वापरतात? तर कोणते मित्रांनो? तर आयोडीन हे उत्प्रेरक वापरतात. प्रश्न क्रमांक 10, प्रकाश वर्ष म्हणजे काय? तर काय मित्रांनो? तर ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे काय ते एकक आहे. प्रश्न क्रमांक 11, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर कोणत्या वर्षी झाला मित्रांनो? तर 1674 या वर्षी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 12, श्रीवर्धन येथील प्रसिद्ध सुपारी कोणत्या जातीचे आहे किंवा त्या जातीचे नाव काय आहे? तर कोणत्या मित्रांनो ते? तर गोटू या जातीचे आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था कोणी स्थापना केली? तर कोणी स्थापना केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था म्हणजे NIV कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ती? तर पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15, शिवनेरी हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यात आहे? तर जुन्नर या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 16, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते? तर कोणते मित्रांनो ते? धुमाळवाडी आणि कुठे आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18, स्वातंत्र्योत्तर
भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन रिकामी जागा असे केले आहे. तर कसं केले आहे मित्रांनो ते? तर मिश्र अर्थव्यवस्था असे केलेले आहे वर्णन स्वातंत्र्यानंतर. प्रश्न क्रमांक 19. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर किती वर्षाचा असतो मित्रांनो तो? तर 5 वर्षाचा असतो. बघा प्रश्न क्रमांक 20. 2025 नुसार मायक्रोसॉफ्टचे CEO कोण आहेत? तर कोण आहे मित्रांनो ते? तर सत्या नेंडल. मित्रांनो हा प्रश्न चालू घडामोडीवर आहे, पुढे अपडेट करून घ्या. प्रश्न क्रमांक 21. जून ते सप्टेंबर मध्ये भारतात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो? तर कोणत्या मित्रांनो तो? तर मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 22. सार्वत्रिक दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर रक्तगट कोणता? तर कोणता मित्रांनो तो? ओ. सार्वत्रिक दाता आणि ग्राही म्हणले कोणते? तर ए बी हा आहे मित्रांनो. तेवीस नंबरचा प्रश्न आहे. 1911 कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा कोणी स्थापना केली? तर कोणी? तर राजश्री शाहू महाराज यांनी स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 24. देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ती? तर इचलकरंजी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ते? तर वर्धा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्य संख्या किती? मित्रांनो 288 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 27. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती करणारे राष्ट्रसंत कोण? तर कोण आहे मित्रांनो ते? तर तुकडोजी महाराज हे आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते? तर कोणते मित्रांनो ते? तर लोकमान्य टिळक हे होते. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राचे मार्टिन लूथर म्हणून कोण ओळखले जाते? कोण ओळखले जाते? तर महात्मा फुले ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 30. पुरुषांमध्ये कोणती गुणसूत्रे आढळतात? तर कोणती गुणसूत्रे आढळतात पुरुषांमध्ये? तर एक्स आणि वाय. स्त्रियांमध्ये कोणते आढळतात? तर एक्स आणि एक्स. ठीक. प्रश्न क्रमांक 31. भारताच्या संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न क्रमांक 32. श्यामची आई आणि पत्री या साहित्याचे लेखक कोण? तर कोण आहे मित्रांनो? तर साने गुरुजी हे आहेत. श्यामची आई आणि पत्री या साहित्य लेखाचे पुस्तक. प्रश्न क्रमांक 33. पृथ्वीचे वातावरण उबदार ठेवणारा वायू कोणता? तर कोणता मित्र तो? तर कार्बन डायऑक्साईड हा आहे. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर किती स्तरीय आहे मित्रांनो ती? तर 3 स्तरीय आहे किंवा त्रिस्तरीय आहे. बघा आपला 35 नंबरचा प्रश्न. आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कोणता आहे? वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कुठे आहे? तर कुठे मित्रांनो तो? तर सांगली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 36. सकाळी सूर्यप्रकाशामुळे त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर कोणते मित्रांनो? ते व्हिटॅमिन डी. प्रश्न क्रमांक 37. सूर्याच्या सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता मित्रांनो तो? तर बुध हा आहे. सूर्याला जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह. प्रश्न क्रमांक 38. रक्त गोठवण्याच्या क्रिया सुरू करण्याचे काम कोण करते? तर कोण करते मित्रांनो ते? तर रक्तपट्टिका म्हणजे काय? प्लेटलेट्स. प्रश्न क्रमांक 39.
कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर कोणता मित्रांनो? जस्त. त्यालाच काय म्हणतात? तर झिंक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 41. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? तो कोणता मित्रांनो? तर मिथिल आयसोसायनेट हा वायू बाहेर पडला होता. प्रश्न क्रमांक 42. दिनांक 9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण कुठे आढळला? तर कुठे आढळला मित्रांनो? तर पुणे या ठिकाणी आढळलेला आहे. बघा प्रश्न क्रमांक 43. भात संशोधन केंद्र कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? ते कर्जत या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 44. हा जागतिक कामगार दिवस आहे. रिकाम जागा हा जागतिक कामगार दिवस आहे. तर कोणता मित्रांनो? तर 1 मे हा आहे. प्रश्न क्रमांक 45. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरतात? तर कोणते? सोनार तंत्रज्ञान वापरतात मित्रांनो समुद्राची खोली मोजण्यासाठी. प्रश्न क्रमांक 46. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर कोण असतात मित्रांनो? तर लोकसभेचे सभापती म्हणजे स्पीकर ऑफ लोकसभा. प्रश्न क्रमांक 47. भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मिळवणारी पहिली भारतीय कंपनी कोणती आहे मित्रांनो? ती तर भारत बायोटेक ही आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 48. भाऊ या शब्दाचे सामान्य रूप काय? तर काय मित्रांनो? ते तर भावा हे होते. हा प्रश्न मित्रांनो मराठीचा आहे. प्रश्न क्रमांक 49. हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? ती तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 50. राजा राममोहन राय यांनी कोणत्या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले? तर कोणत्या मित्रांनो? तर सती प्रथेबद्दल अन्याय सुरू केले होते आंदोलन. प्रश्न क्रमांक 51. देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरते? तर कशावरून ठरते मित्रांनो? ते तर दरडोई उत्पादन यावरून लोकांचे राहणीमान ठरते. प्रश्न क्रमांक 52. चलनी नोटा व पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? तर कोठे आहे तो? नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 53. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? तर कोणते आहे मित्रांनो? ते तर आंबोली हे आहे. प्रश्न क्रमांक 54. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती ज्याने 1857च्या उठावात कामगिरी बजावली तो कोण? तो कोण आहे मित्रांनो? तो तात्या टोपे हे आहे. प्रश्न क्रमांक 55. अधिक पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? तो कोणती मित्रांनो? तर जांभी मृदा आढळते. प्रश्न क्रमांक 56. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला संबोधले जाते? तर कोणाला संबोधले जाते मित्रांनो? तर वासुदेव बळवंत फडके यांना संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 57. तांबड्या रक्तपेशी म्हणजे RBC कुठे तयार होतात? तर कुठे तयार होतात मित्रांनो? ते अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो या ठिकाणी तयार होतात. बघा प्रश्न क्रमांक 58. ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्रा याने भालाफेक किती मीटरवर फेकला? तर किती मित्रांनो? तर 89.45 मीटरवर फेकलेला आहे. बघा समोरचा प्रश्न क्रमांक 59.
राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर कोणते मित्रांनो ते? तर पोलीस महासंचालक हे आहे. प्रश्न क्रमांक 60. पग, ग्रेट रन, बिगल हे कशाचे प्रकार आहेत? तर कशाचे मित्रांनो ते? श्वान पथकाचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 61. इंडियन मिलिटरी अकॅडमी म्हणजे IMA कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ते? तर डेहराडून या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 62. गौतम बुद्ध याचे जन्मस्थळ कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ते? लुंबिनी. आणि कुठे? तर नेपाळ या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणता प्रकल्प ओळखला जातो? तर कोणता प्रकल्प मित्रांनो? तर कोयना प्रकल्प म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 64. सरहद गांधी म्हणून कोण ओळखले जातात? तर कोण मित्रांनो? तर खान अब्दुल गफार खान हे ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 65. नरेगा योजनेत कोणाच्या नावाची आहे? तर कोण आहे मित्रांनो? तर महात्मा गांधी यांच्या नावाचे आहे, यांच्या नावाने आहे. प्रश्न क्रमांक 66. प्रौढ व्यक्तीच्या नाडीचे ठोके दर मिनिटास किती असतात? तर किती असतात मित्रांनो? तर 72 इतके असतात. प्रश्न क्रमांक 67. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 68. आम्ल पर्जन्यासाठी प्रमुख जबाबदार वायू कोणता? तर कोणता मित्रांनो? NO2 आणि NO2 SO2 हे वायू आहेत. प्रश्न क्रमांक 69. रक्तातील सैनिक पेशी कोणत्या असतात? तर कोणत्या असतात? श्वेत रक्तपेशी म्हणजे WBC या असतात सैनिक पेशी. प्रश्न क्रमांक 70. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय? तर काय मित्रांनो? V.वा. शिरवाडकर हे आहे. प्रश्न क्रमांक 71. रडार यंत्रणेत कोणत्या लहरी वापरतात? तर कोणत्या मित्रांनो? तर रेडिओ लहरी वापरतात. बघा आपला समोरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 72. भारतीय राज्यघटनेची आत्मा कोणता घटक आहे? तर कोणत्या मित्रांनो? भारतीय राज्यघटनेच्या आत्म्याला कोणता घटक म्हणतात? तर सरनामा याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 73. फुफ्साचे तंतुभवन होण्यास कारणीभूत घटक कोणते? तर कोणते मित्रांनो? तर सिलिका आणि ॲस्बेस्टोस हे दोन्ही घटक कारणीभूत आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 74. प्रयागराज हे कोणत्या शहराचे नवीन नाव आहे? तर कोणत्या? अलाहाबाद या शहराचे नवीन नाव आहे. प्रश्न क्रमांक 75. भूदान चळवळीचे जनक कोण होते? तर कोणी मित्रांनो ते? आचार्य विनोबा भावे हे होते. प्रश्न क्रमांक 76. लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर कोण असतात मित्रांनो ते? तर लोकसभेचे अध्यक्ष हे असतात. प्रश्न क्रमांक 77. भारतात सतीची चाल बंद करणारा ब्रिटिश गव्हर्नर कोण होता? तर कोण होता मित्रांनो तो? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक हा होता. प्रश्न क्रमांक 78. भारतात मोसमी वारे उजव्या बाजूला वळतात म्हणून त्यांना म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो त्यांना? तर नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 79. जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले? तर कोणत्या मित्रांनो ते? तर भालाफेक या पदात. प्रश्न क्रमांक 80. मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? तर कोणत्या? केरळ
या राज्यात प्रचलित आहे? प्रश्न क्रमांक 81. दख्खनच्या पठारावर सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती? तर कोणती मित्रांनो ती? तर रेगूर मृदा ही आहे. प्रश्न क्रमांक 82. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर कोणी केली मित्रांनो ती? तर नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 83. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहालयाचे लेखक कोण? तर कोण आहे मित्रांनो ते? तर रवींद्रनाथ टागोर हे आहे. प्रश्न क्रमांक 84. त्रिस्तरीय पंचायत राज संकल्पना कोणी मांडली? तर कोणी मांडली मित्रांनो? तर बलवंतराय मेहता समितीने मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 85. तलाठ्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर कोणाकडे आहे मित्रांनो ते? जिल्हाधिकाऱ्याकडे आहे तलाठी नेमणूक करण्याचा. बघा प्रश्न क्रमांक 86. भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? तर कोणत्या दिवशी मित्रांनो? तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकारण्यात आलेले आणि अंमलात 26 जानेवारी 1950 रोजी आणलेले. प्रश्न क्रमांक 87. अंदमान निकोबारसाठी उच्च न्यायालय कोणते आहे? तर कोणते मित्रांनो ते? तर कोलकाता उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 88. कांदे व बटाट्यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर कोणत्या मित्रांनो ते? तर गॅमा करतात. प्रश्न क्रमांक 89. ग्लोकोमा हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर कोणत्या मित्रांनो? तर डोळ्या या अवयवाशी संबंधित आहे तो. प्रश्न क्रमांक 90. रिश्टर स्केल कशाची तीव्रता मोजतात? तर काय मित्रांनो ते? तर भूकंपाची तीव्रता मोजतात. प्रश्न क्रमांक 91. DNA चा पूर्ण अर्थ काय? तर काय मित्रांनो? तर डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड आहे. प्रश्न क्रमांक 92. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो ते? तर नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 93. एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता? तर कोणता मित्रांनो तो? तर गोंदिया हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 94. जल्लीकट्टू हा खेळ कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 95. आर प्रज्ञानंद कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? तर कोणत्या? बुद्धिबळ या खेळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 96. FTII संस्था कोणत्या शहरात आहे? कोणत्या शहरात आहे मित्रांनो ते? तर पुणे हे शहरात आहे. प्रश्न क्रमांक 97. भारताच्या तिरंग्या राष्ट्रध्वजात वरच्या बाजूस कोणता रंग आहे किंवा कोणता रंग असतो? तर कोणता मित्रांनो? तर केसरी हा रंग असतो. प्रश्न क्रमांक 98. महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे? तर किती आहे मित्रांनो ती? 720. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्राचे राष्ट्रचिन्ह कोणत्या स्तंभावरून घेण्यात आले आहे? तर कोणत्या मित्रांनो ते? तर सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 100. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील हल्ल्यानंतर स्थापन झालेली तपास यंत्रणा कोणती? तर कोणती मित्रांनो ती? तर NIA म्हणजेच काय? तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आहे. मित्रांनो हे जर तुम्हाला 100 प्रश्न आवडले असतील आणि तुम्हाला नवीन अशा प्रश्न हवे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.